श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू वचन दे शब्दांचं. तू वचन दे शब्दांचं, मी ओळींचे वचन देतो. तू वचन दे शब्दांचं, मी ओळींचे वचन देतो. तू मनभर सुख घे, तू मनभर सुख घे. त्यातलं कणभर मी घेतो, त्यातलं कणभर मी घेतो. तर आयुष्य हे असंच असतं नाही का? जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा अपेक्षा भंग होतो, आणि जेव्हा आपण कोणतीच अपेक्षा करत नाही तर आपल्याला मनभर असं मिळतं. कारण कण आणि मन हे एक शब्द जरी असले तरी त्यामधला जो अर्थ आहे तो खूप गहन असा आहे. कारण आपण नेहमी कणभर घेण्याची अपेक्षा ठेवावी आणि मनभर देण्याची अपेक्षा ठेवावी. कारण जी व्यक्ती देत असते त्याला निश्चितपणे त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मिळत असतं. हा एक प्रकृतीचा नियम आहे. आपण निसर्गाच्या बाबतीत घ्या, आपण माणसांच्या बाबतीत घ्या.